पैलवान अविनाश पाटील कुटुंबावर एकाच दिवशी 2 आघात. कुमटे येथील मुलगा आणि आईचा काही वेळाच्या अंतराने मृत्यू. एकाच दिवशी काही वेळाच्या अंतराने मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तासगाव तालुक्यातील कुमटे येथे मंगळवारी घडली. या घटनेने कुमटे येथील गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. कुमटे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 जवळ पैलवान अविनाश महादेव पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. पैलवान अविनाश महादेव पाटील वय वर्ष 54 यांचे आज पहाटे 5:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. पैलवान अविनाश महादेव पाटील यांच्यावर सकाळी 7:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळाच्या अंतराने सकाळी 11 वाजता त्यांच्या आई सुधाताई महादेव पाटील वय वर्ष 75 यांचे निधन झाले. एका धक्क्यातून सावरत नाही तोच हा दुसरा धक्का पाटील कुटुंबास बसला. एकाच दिवशी मुलगा आणि आईचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. युवा पिढीतील पैलवान म्हणून अविनाश पाटील यांची ओळख आहे, तर त्यांच्या आई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या, शांत, संयमी व मनमिळावू म्हणून परिचित होत्या. दुपारी 2 वाजता कुमटे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, 2 मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 7/8/2025 रोजी सकाळी ठीक 9 वाजता कुमटे येथे आहे. महाराष्ट्र मराठी न्यूज, कुमटे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.